नमस्कार मित्रांनो. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द साल्वी ॲडिक्ट. आज अशा ठिकाणी चाललेलो आहोत ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत आहेत. ते म्हणजे आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरमध्ये भिवंडी ना. भिवंडी येथे त्यांचं असं भव्य मंदिर उभारलेलं आहे. कालच आम्ही प्लॅन केला होता की आज आपण मंदिरात जायचं, पण सकाळचा पाऊस बघून आम्हाला थोडंसं टेन्शन आलं होतं. पण मला छत्रपतींचं दर्शन घ्यायचंय. किती पाऊस वादळ तुफान आला तरी आज आपण त्या देवळामध्ये जायचं आणि महाराजांचं दर्शन घ्यायचं. आम्ही आज सपरिवार आहोत. पाऊस असला तरी ठीक आहे आणि नसला तरी ठीक आहे. तर मग चला आपण सर्वांनी, तुम्ही आमच्याबरोबर चला, आमचा व्हिडिओ बघा आणि आम्हाला सांगा कसं आम्ही ते तुम्हाला दर्शन दिलं वगैरे वगैरे. चलो, जय भवानी, जय शिवाजी. चला मग आता श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने आपण आपला प्रवास सुरू करू. बोरिवली ते भिवंडी जवळजवळ 2 तासाचा प्रवास आहे वाया घोडबंदर. परंतु पाऊस असल्यामुळे आम्हाला 2.5 तास लागले. जसं आम्ही मंदिराच्या परिसरात आलो तसं आम्हाला एक दिव्य अशी एनर्जी फील झाली. त्याचबरोबर पावसाने आमचे वेलकम केले. बाजूलाच असलेल्या महाराजा कॅफेमध्ये आम्ही जाऊन वडापाव आणि कॉफीचा आस्वाद घेतला. आता आम्ही मंदिराच्या शेजारीच असलेले महाराजा कॅफेमध्ये आलेलो आहे. छान छान असे गरम वडापाव, भजी, इथे बरेच असे मस्तपैकी स्नॅक्स मिळतात आणि कॉफीच्या चांगली सुविधा आहे. त्याची टेस्ट आता बघूया. मस्त टेस्ट आहे. खरं म्हणजे इथे सुविधा खूप चांगल्या आहेत. म्हणजे येणाऱ्या पर्यटकांसाठी ते खरं म्हणजे महत्वाचं आहे. तिथे स्नॅक्स, कॉफी वगैरे मिळतं. सफिशियंट पार्किंग एरिया इथे प्रोव्हाइड केलेली आहे. चला मग आता आपण जाऊया देवळामध्ये. मंदिराच्या आतमध्ये फुटवेअर अलाउ नसल्यामुळे त्याचीही बाहेर सुविधा केलेली आहे. आता आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या शेजारीच उभे आहोत. प्रवेशद्वाराच्या बाहेर एक भव्य अशी भोलेनाथाची मूर्ती आहे. सोमवार आहे. आम्ही त्या भोलेनाथाचं दर्शन घेऊन आम्ही आता मंदिरामध्ये आम्ही जाणार आहोत. मंदिराच्या बाहेर आकर्षित घोडे, हत्ती, तोफ, मावळे उभारण्यात आले आहेत. आता आम्ही प्रवेशद्वाराच्या बाहेर आहोत. पावसाने सुरुवात केलेली आहे. आता आम्हाला छत्रीशिवाय पर्याय नाहीये. प्रवेशद्वारातून आत आल्यावर आमचं मन एकदम प्रसन्न झालं, कारण समोर होतं आमच्या एक भव्य आणि आकर्षित असं एक सुंदर मंदिर. आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि पावसाने चांगली सुरुवात केलेली आहे. आणि मंदिराच्या आतमध्ये पण जसा बाहेरून तुम्ही जो प्रवेशद्वार पाहिला तसाच आतून पण सेम प्रवेशद्वार आहे. आणि आमच्या बॅक साईडला तुम्ही बघताय हे भव्य असं मंदिर आहे. अतिशय सुरेख आणि सुंदर काम केलेले मंदिर आहे. हा आहे हिरकणी कक्ष. हिरकणी ही एक वीर स्त्री होती जिने आपल्या बाळासाठी पूर्ण गड उतरून गेलेली. वेळेप्रमाणे दरवाजे बंद झालेले गडाचे आणि ती गड पूर्ण उतरून तिच्या बाळासाठी गेलेली खाली. तिच्या इतिहासाची इथे आठवण करून दिलेली आहे. आणि हे तुम्ही दगड जे बघतायत हे काय प्लास्टर ऑफ पॅरिस वगैरे, हे रिअल दगड आहे आणि एकदम मजबूत असे बांधकाम आहे. सुंदर आणि त्याला चांगली पेंटिंग केलेली आहे. भाविकांसाठी खुश खबर आहे. मंदिरामध्ये विनामूल्य प्रवेश आहे. आई तुळजाभवानी ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना प्रसन्न झाले होते, त्यांनी ती भवानी तलवार छत्रपतींना दिली होती. त्याचाही इथे प्रतिमा सुंदर अशी इथे बनवलेली आहे. जिजामाता शिवाजी महाराजांना आपल्या सह्याद्रीच्या रांगा, तिकडचा गड किल्ले दाखवताना चित्र तिथे बनवलेलं शिल्प रूपी बनवलेलं आहे. आणि आता इकडे तुम्ही बघताय बाल शिवाजी आणि त्यांचे मित्रमंडळी. सवंगडी म्हणजे मराठी त्यांना आपण पूर्वी सवंगडी म्हणायची. ही अशी त्यांची टीम होती लहानपणाची. महिलाच्या जोडी आहे. शिवाजी महाराज आणि त्यांची आई जिजामाता. जिजामाता. इथे जो आपण बघताय अफजल खानाचा वध, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पुतळा काढला होता. त्याचं हे सुंदर असं चित्र इथे केलेलं आहे. शिल्परूपी चित्र केलेलं आहे. अतिशय छान मस्तच बनवलेलं आहे. बघण्यासारखं आहे. इकडे पण परत दुसरा पार्ट आहे. इथे पण शिवाजी महाराज अफजल खानाचा वध करतायत. त्या काळचे जे शस्त्र वापरायचे
त्याचा इथे सगळं संग्रह इथे केलेला संग्रह आहे. केलाय. हे बघा इथे किती बघता प्रकारच्या तलवारी तलवारी, आहेत. शाहिस्तेखानाची फजिती इकडे हे चित्र रेखाटलेलं आहे. शाहिस्तेखानाचे 4 बोटे इथे छाटलेले आहेत. अतिशय सुंदर असे शिल्प इकडे रेखाटलेलं आहे. खूप छान आहे. पुढे पण असे भरपूर इथे म्हणजे खूप बघण्यासारखं. वेळ काढून इथे जवळजवळ 3 ते 4 तास पण तुम्हाला कमी वाटतील. आजची पिढी ज्यांना हे सगळं काहीच माहिती नसेल तर त्या मुलांना घेऊन तुम्ही नक्की इकडे या आणि त्यांना हे दाखवा. आपल्या वीर छत्रपती शिवाजी महाराजांची सगळे गोष्टी सांगा त्यांना. इथे आल्यावर त्यांना स्पष्ट दिसेल की त्यांनी किती किती पराक्रम करून आपल्या महाराष्ट्राला इतकं सुंदर असं स्वातंत्र्य दिलेलं होतं. जसे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे गड असतात तशीच ही प्रतिकृती केलेली आहे इथे. तर नक्की तुम्ही हे बघा, कारण ह्याचं आर्किटेक्चर पण खूप छान आयोजन केलेलं आहे. खूप छान बनवलेलं आहे. त्याची माहिती आम्ही तुम्हाला शेवटी पण देऊ. शेवटपर्यंत आमचा व्हिडिओ बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हिरकणी मातेचे इथे शिल्प बनवलेलं आहे. गडावरती खाली उतरताना ही अतिशय भव्य अशी फ्रेम तुम्हाला दिसते. याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला होता त्याची हुबेहूब प्रतिकृती शिल्परूपी त्यांनी बनवलेली आहे. ही जवळजवळ 25 फुटापेक्षाही जास्त मोठी फ्रेम आहे आणि त्याच्यामध्ये ते सगळं त्यांनी व्यवस्थित बसवलेलं आहे. शिवक्रांती प्रतिष्ठानतर्फे तिकडे एक शॉप आहे. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचे पुस्तक, प्रतिमा, किचन अवेलेबल आहेत. ही जी प्रतिमा तुम्ही बघताय छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र धर्मवीर संभाजी महाराज यांनी वाघाचा जबडा फाडला होता. त्याचे इथे शिल्प बनवलेले आहे. सरसेनापती अंबिराव मोहिते यांची कन्या ताराबाई यांचं शिल्प इथे लावलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या त्या सुनबाई होत्या. काही खूप पराक्रमी होते. त्यांनी पुढे आपल्या स्वातंत्र्यासाठी भरपूर काही त्यांनी त्याग केलेले आहे. त्यांनी लढाया लढलेल्या आहेत. त्या तारामतींचं इथे चित्र लावलेलं आहे. आता आम्ही मंदिरामध्ये आतमध्ये जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे त्या मंदिरामध्ये आम्ही आता प्रवेश करतोय. इकडून थोड्याशा पायऱ्या आहेत. एक 10-12 पायऱ्या आहेत. त्या चढून आपल्याला वरती जायचंय. आता आम्ही मेन मंदिर जिथे महाराजांची प्रतिमा आहे तिकडे आता आम्ही एंटर करतो आहोत. खूप सुंदर आहे. तिथे पिलर आहे. खरंच आर्किटेक्चरनी जे कोणी केलंय बांधकाम अतिशय सुंदर केलंय. गडाचंच पूर्ण त्यांनी मांडणी केलेली आहे. महाराष्ट्रातलं हे मला असं वाटतं दुसरं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. एक सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आहे आणि आता हे भिवंडीमध्ये कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं तुळजाभवानी. इथे मंदिर, छोटं मंदिर आहे आतमध्ये. आई जिजामाताचं पण इथे मंदिर बांधलेलं आहे. सुंदर अशी त्यांची मूर्ती इथे बनवलेली आहे. मंदिरात शिवरायांची 6 फूट उंचीची देखणी सिंहासनरूढ मूर्ती बसवण्यात आली आहे. या लाकडी दरवाजांवर सुद्धा सुंदर कोरीव काम केलेले आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेन गाभाऱ्यात आलेलो जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशी मूर्ती आहे. जशी तुम्ही रायगडावरती बघितली असेल तशी हुबेहूब मूर्ती या मंदिरामध्ये बसवण्यात आलेली आहे आणि अतिशय छान आणि रेखीव ही मूर्ती आहे. खूप सुंदर इथे म्हणजे स्वच्छता अतिशय महत्वाची. आतमध्ये जे तुम्ही आरास बघताय मागे म्हणजे सोन्यासारखं ते दिसतंय असं ते आरास आहे. बाजूला 2 भव्य अशा समई लावलेल्या आहेत. वरचं झुंबर पण खूप सुंदर आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 56 फूट उंच व आकर्षक मंदिराचे लोकार्पण 17 मार्च 2025 रोजी झाले. आता आम्ही किल्ला चढतोय. वरती किल्ल्याची तटबंदी केलेली आहे आणि इथे जवळ 25 पायऱ्या आहे वरती तटबंदीवरती जायला. 4-5 असे बुरुज पण वरती बांधलेले आहेत. इथून वरून खूप सुंदर असा मंदिराचा व्ह्यू दिसतोय. जरा इकडे जरा व्ह्यू दाखव आपल्या प्रेक्षकांना. आणि पाठी आणि पूर्ण हिरवळ आहे. शिवभक्तांना, मला तर शिवभक्तांना विनंती आहे त्यांनी खरंच इकडे या आणि या देवळामध्ये येऊन तिथे नतमस्तक व्हा.
छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर हे मुंबईतलं एकमेव मंदिर आहे आणि आपण खरंच त्याचा लाभ घ्यावा असं मला स्वतःला तरी मनापासून वाटते. आणि निसर्गामध्ये आहे पूर्ण आणि पाठीमागे हे वातावरण हिरवळ खूप आहे. छान आहे, पावसाळी वातावरण आहे, आजूबाजूचे डोंगर हिरवेगार झालेले आहे, बघायला खूप छान वाटतंय. आमचं भाग्य आहे की पाऊस थोडा येतोय थांबतोय, त्याच्यामुळे आम्हाला हा व्हिडिओ करण्यासाठी जमतंय. आता आम्ही वर चढलो आणि प्रथमच उजव्या हाताला आम्हाला हा मोठा असा भव्य बुरुज दिसलेला आहे. अतिशय सुंदर असं त्याचं हे केलेलं आहे, म्हणजे बांधणी केलेली आहे. तर आपण सकाळी या बघायचे इथे 4 बुरुज आहे आणि हे मोठं असं प्रवेशद्वार इथून किती सुंदर दिसतंय वरून. त्याचं ते खूप बांधकाम छान वाटतंय, रिअल मध्ये ते वाटतंय. आणि आता आम्ही वरती तटबंदीवरती आता आम्ही चालतोय. अंतर तसं काय मोठं नाही आहे. हा इकडे आम्ही तिथून पहिला बुरुज झाला, हा दुसरा बुरुज आहे. इथे पर्यटकांसाठी खास मावळे आणि गृहिणी दोघांचं एक कसं फोटोसाठी स्टॅच्यू सारखं बनवलेलं आहे. तिथे पर्यटक येतात, फोटो काढतात आणि आनंद लुटून फिरून मग घरी जातात. आम्ही येथे फोटो काढलो. फोटो काढताना आम्हाला असं वाटलं आम्ही थोडा वेळ महाराजांच्या काळात गेलो. आता आपण चाललो तिसऱ्या बुरुजकडे. हा आहे तिसरा बुरुज. आपण बघा किती सुंदर आणि असं भव्य असं, आणि जागा पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. इथे छान असा बुरुज बांधलेला आहे. आता आपण जाऊया चौथ्या बुरुजकडे. आता हा चौथा बुरुज आहे. आपण बघा इकडे हा चौथा बुरुज आहे. आता हा बुरुज आम्ही बघितलेला आहे. पूर्वी या बुरुज मध्ये तोफे असायचे, इकडे तोफे अजून आणलेले नाहीये. आता बुरुज करून आम्ही आता खाली उतरून बाहेर निघणार. शिवक्रांती प्रतिष्ठान ही मंदिराची ट्रस्ट आहे आणि त्यांचे विश्वस्त विजय गोडसे हे आज आपल्या सोबत आहेत. आपल्याला थोडक्यामध्ये आम्हाला ही मंदिराची तुम्ही माहिती द्या. आम्ही असा विचार केला की महाराजांमुळे आपण आहोत आज हिंदू म्हणून जगभर आहोत. महाराजांमुळे आपल्या मंदिराचे कळस आणि आपल्या दारात तुळस आहे. महाराजांमुळे आपली परंपरा आहे, संस्कृती आहे. महाराजांमुळे आपले सणवार आहेत. महाराजांचं मंदिर का असू नये? जर महाराज नसते तर आपलं काहीच नामोच्चारण नसतं. मग आम्ही 2018ला ठरवलं की आपण मंदिर करायचं. असं करायचं की जगाला वाटलं पाहिजे असं मंदिर करूया. तेव्हा 2018ला ही सर्व जागा आमच्या ट्रस्टचे मुख्य विश्वस्त डॉक्टर राजभाऊ चौधरी यांनी आपल्या ट्रस्टसाठी दान केलेली आहे. आणि तेव्हापासून या मंदिराच्या कामाला सुरुवात झाली. मध्येच कोरोनाची महामारी आली, तेव्हा काम थांबलं होतं आणि 2025ला सगळं मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. आणि 2025च्या बांधकामाचं म्हणजे या मंदिराचं लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हाती झालं. तुम्ही पाहत आहात की महाराजांची मूर्ती आहे ही अखंड कृष्णशिला आहे. या मूर्तीचे मूर्तिकार आहेत म्हैसूरचे प्रसिद्ध मूर्तिकार अविंद योगीराज. या मूर्तीचा दगड 100 फूट खालून काढलेला आहे. आणि या मूर्तीचं काम करत असताना त्यांना अयोध्येतून फोन आला पंतप्रधानांचा आणि ते अयोध्येला गेले आणि त्यांची निवड अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लांच्या मूर्तीसाठी त्यांची निवड झाली. त्यांनी या मूर्तीचं काम थांबवून त्या मूर्तीचं काम पूर्ण केलं आणि जेव्हा ते लोकार्पण झालं त्यानंतर पुन्हा त्यांनी या मूर्तीचं काम चालू केलं. आणि अशा प्रकारे महाराजांची स्मित हास्य असलेली मूर्ती तयार झाली. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादामुळे महाराजांची मूर्ती ही स्मित हास्य करत आहेत. आणि या मंदिराचा निर्माण करण्याचा उद्देश काय की आपले संस्कृती आहे, आपला धर्म आहे, या येणाऱ्या पिढीने, या भावी पिढीने, या तरुण पिढीने पुढच्या पिढीला सुपूर्द करावा आणि आपल्या निरंतरपणे आपल्या धर्माची पताका युगेनुयुगे चालत राहावी. आणि इथे येऊन प्रत्येकाने महाराजांचा आशीर्वाद घेऊन, महाराजांना मुजरा करून, महाराजांकडून प्रेरणा घेऊन त्याप्रमाणे स्वराज्याप्रमाणे जसं वातावरण होतं तसं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण या मंदिराची निर्मिती केलेली आहे. काका, मला तुम्हाला एवढंच विचारायचंय, अतिशय सुंदर मंदिर आहे. त्या मंदिराची जागा किती क्षेत्रफळ आहे या जागेचं? पूर्ण मंदिर आणि आजूबाजूचा परिसर पकडून 4.5 एकर ही जागा आहे. आणि ह्या मंदिराला किती वर्ष झाले बांधकामाला? बांधकामाला 7.5 वर्ष लागली. 7.5 वर्ष म्हणजे कोविडच्या अगोदर पासून याचं बांधकाम सुरू आहे. अच्छा, या मंदिराला झालेला एकूण खर्च अंदाजे तुम्ही सांगू शकता? अंदाजे 12 कोटी खर्च झालेला आहे. आणि हा खर्च सगळं कोणी केलेला आहे?
सर्व खर्च आमचे मुख्य विश्वस्तांनी 70% खर्च केलेला आहे. बाकीचा आजूबाजूच्या गावातील त्या मुख्य वस्तू त्यांचं नाव सांगाल का? डॉक्टर राजभाऊ चौधरी, डॉक्टर राजूभाऊ चौधरींनी या मंदिराचा खर्च केलेला आहे. खरंच मी सर्व शिवभक्तांकडनं मी त्यांना एक मानाचा मुद्रा करतो. असा छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर मूर्ती बनवणारे उद्योगपती भरपूर असतात, पण इच्छा काही लोकांमध्ये असते, ते त्या तुमच्या विश्वस्तांमध्ये आहे. खरंच त्यांना आमचा साष्टांग नमस्कार. असंच ही जी मूर्ती आहे, हे देऊळ आहे, त्यांनी पुढे अजून याच्यामध्ये सुधारणा करावी. बरेचसे बुरुज आहे, तिथं 2-4 तोफ आणावे, अशी आमची एक शिवभक्त म्हणून आमची एक इच्छा आहे. ती तुम्ही तुमच्या विश्वस्तापर्यंत पोहोचवाल अशी मी अपेक्षा करतो. आणि तुम्ही इथे आम्हाला वेळ दिलात त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवराय. बाहेर आपण मंदिरामध्ये एंट्री करतो, प्रवेश करतो, तेव्हा बाजूला लेफ्ट आणि राईट साईडला 2 तोफा आहेत. त्या तोफा ओरिजिनल आहेत का? खरेखर तोफा आहेत. हा. एका तोफेचं वजन 6 टन आहे. आणि या तोफा ठाण्याच्या परिसरामध्ये, ठाणे भिवंडीच्या मधला रस्ता जो आहे ठाणे खाडी, या परिसरामध्ये खोदकाम करत असताना तो सापडलेले आहेत. आणि शिवभक्तांनी या महाराजांच्या मंदिरासाठी त्या सुपूर्द केलेले. म्हणजे या मंदिराला थोडक्यात सांगायचं म्हणजे या मंदिराला खरंच खूप महत्व आहे. माझं सर्व शिवभक्तांना आव्हान आहे की तुम्ही या मंदिरामध्ये या, शिवाजी महाराजांचं दर्शन घ्या आणि त्यांचे जे विचार आहेत ते लोकांपर्यंत मांडा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. जय शिवराय. एक महत्वाचं सांगायचंय म्हणजे इथे जेवढे लोक येतात त्यांचं इथे आदरातिथ्य होतं. असं म्हणतात ना, अतिथी देवो भव, तसं आहे इथे. आणि इथले सगळे गावकरी, इकडे सगळ्या महिला मंडळ ज्या आहेत, त्या इतकं सुंदर हे देऊळ त्यांनी मेंटेन केलंय, त्यासाठी मी त्यांचे लाख लाख आभार मानते. आम्ही आता इकडे दर्शन घेतलेलं आहे, खूप सुंदर झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन मन तृप्त पण झालंय आणि भावनिक पण झालेलं आहे. मला सर्व शिवभक्तांना नम्र विनंती आहे, आपण सर्वांनी इकडे या, महाराजांचं दर्शन घ्या. आपलंही मन समाधान होईल आणि तुम्हालाही खूप प्रसन्नता इकडे मिळेल. आणि आपली ही संस्कृती जपा. त्याचबरोबर आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगा. लक्षात ठेवा, दर सॅटर्डेला आम्ही नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. कुठचे व्हिडिओ सांग जरा? ट्रॅव्हल, फूड, लाईफस्टाईल अँड फॅशन. त्यासाठी तुम्हाला कुठलं चॅनल सबस्क्राईब करायचंय? द साल्वी ॲडिक्ट. जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओके, बाय.